स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे। पाहू शकता तुम्ही 16/10/2025 ची ही जाहिरात होती आणि या जाहिरातीनुसार ज्या व्यक्तीने स्टेनोग्राफर हायर ग्रेड पदासाठी फॉर्म भरलेला होता, सर्व प्रोसेस केलेली होती, सर्व एक्झाम दिलेली होती, आता त्यांची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर। आता मित्रांनो, ऑफिशियल जी वेबसाईट होती, पहिल्यांदा जी वेबसाईट होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे, चेंज झालेली आहे। तर ही जी PDF आहे आपण इंडियन डेफ जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्सवर अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणी पाहू शकता। त्याच पद्धतीनं या ठिकाणी पहा काय सांगण्यात आलेलं आहे। फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर केप्ट ऑन सिलेक्ट लिस्ट वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ऑन इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ॲपिलेट साइट बॉम्बे रेफरन्स, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा रेफरन्स नंबर दिलेला आहे। 16/10/2025 रोजी ही जाहिरात आलेली होती आणि त्याचनुसार या सर्वांची निवड झालेली आहे। मित्रांनो पाहू शकता, टोटल जे सिलेक्शन लिस्टचा जर विचार केला तर टोटल 12 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टचं जर पाहिलं तर या ठिकाणी टोटल 3 विद्यार्थी वेटिंग लिस्टवर या ठिकाणी असणार आहेत। तर खास विद्यार्थ्यांसाठी इथं नोटीस सुद्धा दिलेली आहे, द सिलेक्शन लिस्ट शॅल बी व्हॅलिड फॉर द 2 periods फ्रॉम द डेट ऑफ इट्स पब्लिकेशन। याचा अर्थ 2 वर्षापर्यंतच ही जी यादी आहे ती यादी पूर्णपणे व्हॅलिड असणार आहे, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली सर्वांची नाव डिलीट होऊन ही यादी बाद केली जाणार आहे। त्याच पद्धतीने पाहू शकता सूचना आहेत विद्यार्थ्यांसाठी, कॅन्डिडेट्स on wait list will be entitled for the appointments if the candidates on the select list does not join। याचा अर्थ असा आहे की जे सिलेक्शन लिस्ट झालेले आहे त्यापैकी जर कोणी जॉईन होत नसेल, त्यांनी जे का पिरियड्स दिलेला आहे जॉईन व्हायचं, तर त्यानंतर जे वेटिंग लिस्ट मध्ये कॅन्डिडेट्स लागलेले त्यांचा विचार केला जाणार आहे। त्याच्यानंतर अपॉइंटमेंट्स ऑफ द कॅन्डिडेट्स आर सब्जेक्ट टू मेडिकल एक्झामिनेशन अँड पोलीस व्हेरिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेट्स विच विल बी कॅरीड आउट बाय द हायकोर्ट्स, म्हणजेच हायकोर्ट्सद्वारे त्या ठिकाणी त्यांना काय करायचं, या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन आणि पोलीस व्हेरिफिकेशन त्यांना करायचं अपॉइंटमेंटच्या वेळी। द सिनियरिटी ऑफ द कॅन्डिडेट्स इन द सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट आर डिसाइड ॲज पर द ॲग्रिगेट मार्क्स सेक्युअर in shorthand test, typing test and viva. Those candidates who have secured equal marks then given preference to the candidates who pass degree in law and those who not pass degree in law then as per their age। म्हणजेच या ठिकाणी जर एखाद्या कॅन्डिडेटला सेम मार्क असतील तर कशा पद्धतीने निवड होईल हे या पॉइंट्स मध्ये क्लिअर केलेलं आहे। तर मित्रांनो, ही जी यादी आहे ते आपण इंडियन जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्सवर अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणी पाहू शकता, किंवा जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी देखील पाहू शकता। अशाच प्रकारचे ऑथेंटिक अपडेट्स घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल्स आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा।